आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहिली आंघोळ जी आम्ही म्हणतो मग आपण त्या पहिल्या आंघोळीसाठी पण आमच्या घरात चुरस लागायची, कोण उठून पहिल्यांदा आंघोळ करते. सो ती आठवण मला अजूनही म्हणजे खूप आत्ता वाटतं की ते दिवस का नाही येते. नक्की का काही सरप्राईज यंदाची नाही, कदाचित रादर प्रत्येकच दिवाळी खास असते, कारण दिवाळी हा माझा फेवरेट सण आहे. त्यामुळे काही सरप्राईज आम्हाला नाही काही सरप्राईज वगैरे ऐकायला ठेव ना. दिवाळीचे पहिले 5 दिवस कोणते? पहिली आंघोळ, दुसरी आंघोळ, तिसरी आंघोळ. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं खूप स्वागत करते. तर आता माझ्यासोबत आहे यड लागलं प्रेमाची टीम. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळेजण? सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही पण मस्त आहोत आणि थँक्यू सो मच. आपली मालिका तुम्ही बघता आणि असंच प्रेम देत राहा आणि लव्ह यू. इंटरव्ह्यू बाकी आहे. लुक बद्दल काय सांगाल? खूप कमाल दिसताय तिघही. थँक्यू सो मच. खरं कमाल दिसतो. खरंच भावा, खरंच तू सातारचा आहे का रे? चांगलीचा. अरे मी सातारची आहे. मग तुम्ही तिघही कमाल दिसताय. लुकचं क्रेडिट कोणाला? मला माझं जातं, कारण मी एका तासात शॉपिंग केलेली, माझं मिस केलं, मला जात. माझं माझ्या सखीला जातं. हा. आणि माझं आमचं डिझायनर आहे तन्मय, त्याला जातं, कारण त्याने हे सगळं डिझाईन केलं. आता दिवाळी म्हटलं की फराळ आलाच, तर कोणता फराळ तुम्हाला जास्त आवडतो आणि कोणता फराळ आवडत नाही खायला? भेदभाव करत नाही आम्ही, सगळं खातो. खातो. सगळं आवडतं, फक्त बेसनचा लाडू जास्त आवडतो. आणि बनवायला आवडतो. लहानपणी आईला मदत केलेली अशी आठवण? अगं उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या ना, त्यामुळे आईला मदत व्हायचीच. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सगळे घरी आलेले असायचे ना, एकत्र असायचं. तर ते आजी, आई, आत्या, मावशी, मग लहान आम्ही मुली, मग त्यात मामाची मुलं, सगळे मिळून मजा करायचे. दिवाळी बाबतीत एक अशी आठवण जी आत्ताच्या ह्याच्यामध्ये नॉस्टॅल्जिक वाटते, अशी कोणती सांगावीशी वाटते? आठवण म्हणजे मम्मी पप्पांसोबत कपडे घ्यायला जायचो आपण दिवाळीचे, ते खूप जास्त मिस करते. कारण आता सगळी शॉपिंग आपणच करतो ना, आणि शूटिंगच्या पेसवरती असतं सगळं. सुट्टी असेल तर जर असं सगळं असतं, तर ते मिस करते. माझ्या बालपणाची दिवाळी मला खूप आठवते, कारण मी मगाशी बोललो की आम्ही दिवाळीच्या आधी 2-3 दिवसापासून म्हणजे दिवाळीची वाट बघायचो, कपडे नवीन येणार त्यासाठी. सो फटाके घेण्यापासून आम्ही सगळे 5-6 भावंड एकत्र होतो, एकत्र फॅमिली होती. सो रात्री दुकानात माल आणायला जाण्यापासून रात्रभर जागून तो माल आणत, त्यात आम्हाला बाकी मालापेक्षा फटाके त्यात येणार आहेत त्याची उत्सुकता जास्त असायची. ते घेऊन त्याचा वाटप आम्ही जे रात्री करायचो, सगळ्यांना व्यवस्थित गेलं पाहिजे. फटाके, प्रत्येक फटाका फुल, फॉर एक्झाम्पल फटाक्याची 100 माळ आहे, ती 1 माळ प्रत्येकाला गेली पाहिजे. 2 बॉम्ब आहेत तर 2-2 बॉम्ब सगळ्यांना गेले पाहिजेत. या सगळ्या आठवणी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहिली आंघोळ जी आम्ही म्हणतो मग आपण त्या पहिल्या आंघोळीसाठी पण आमच्या घरात चुरस लागायची, कोण उठून पहिल्यांदा आंघोळ करते. सो ती आठवण मला अजूनही म्हणजे खूप आत्ता वाटतं की ते दिवस का नाही येते. सगळे भावंडे एकत्र असायचो. आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. सो आंघोळी होतात, पण त्या काय म्हणू, ते दिवाळी साजरी होत असेल पण ती एकत्र होत नाहीये. सो ते खूप मिस. मला आठवतं लहानपणी भाऊबीजेसाठी, आईच्या भाऊबीजेसाठी आम्ही मामाच्या गावी जायचो. तर आता तिथे आजी नसते, आजी तेव्हा घरी गेली, त्यामुळे आता ती गोष्टच होत नाही. आणि मला आठवतंय तोवर ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापर्यंत वगैरेच आम्ही तिथे जाऊ शकतो. त्यामुळे ती एक आठवण आहे की अरे हा, ते करायचो, आता ते नाही होणार आहे परत. आम्हाला काही परफॉर्मन्स वगैरे तुमचं बघायला मिळणार आहे? डिंचाक साधा नाही. थोडंसं सांगा काय परफॉर्मन्स? ते 12 ऑक्टोबर ना, 12 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजता. हा बरं, 21 ऑक्टोबर. हा, जी काय डेट असेल त्या डेटला तुम्ही डिंचाक दिवाळी आमचाच आहे, त्यामध्ये नक्की बघा. आमचा परफॉर्मन्स खरं डिंचाक आहे. म्हणजे यावेळी स्टार प्रमाणे 5 वर्ष झालेत ना आपले, 5 वर्ष 1 नंबरला आपलं चॅनल. सो 1 नंबर गोष्टी 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा दिवाळी कशी साजरी होऊ शकते, ते मराठी गाण्यांवरती आम्ही असे परफॉर्मन्स केलेत, पण थीम वेगळे आहेत. सो तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. बरं मंजिरी, तुझी यंदाची दिवाळी काही खास असणार आहे का? यंदाची नसेल, नक्की का काही सरप्राईज? यंदाची नाही, कदाचित रादर प्रत्येकच दिवाळी खास असते, कारण दिवाळी हा माझा फेवरेट सण आहे. त्यामुळे काही सरप्राईज आम्हाला नाही काही सरप्राईज वगैरे ऐकायला ठेव ना.
येतच नाहीये, बाहेर येतच नाहीये. बरं, आपण एक छोटासा गेम खेळू. या वर्षीची दिवाळी कोणत्या तारखेला आहे? 24, 25, 26, 27. हा. सुट्ट्या टाकल्यात ना आधी. दिवाळी कोणत्या मराठी महिन्यात येते? कुठल्या कुठल्या महिन्यात येते? पर्याय दे, पर्याय 3 पर्याय दे. अश्विन, कार्तिक, पौष. 4 पर्याय दिले. भाद्रपद नाही, कार्तिक 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 कार्तिक. अरे भाई असले प्रश्न विचारत तू आम्हाला. नाही नाही नाही. दिवाळीचे पहिले 5 दिवस कोणते? पहिली आंघोळ, दुसरी आंघोळ, तिसरी आंघोळ, ऍक्च्युली पाडवा, लक्ष्मीपूजन, लक्ष्मीपूजन, वसुबारस, बळीराजाचं एक असतं ते. बळीराजाचा एक दिवस. पहिली अंघोळ, दुसरी अंघोळ, तिसरी अंघोळ आणि चौथी अंघोळ आणि 5वी अंघोळ. दिवाळीचे 5 दिवस आपण ऐकलेत रायाच्या तोंडातून. दिवाळी म्हणजे काय? एका शब्दात काय सांगायचं? दिवाळी म्हणजे काय? सण, उत्साह, माझी फॅमिली, एन्जॉय. प्रेम, प्रेम पण येईल, प्रेम. दिवाळीत कोणता एक पदार्थ रोज खायला सांगितला तर तो कोणता असेल? कोणताच नाही, रोज एकच पदार्थ का खाणार? पण सगळे तरी तरी प्रश्न आहे ना. चकली, बेसनचा लाडू. चिवडा. आता एक छोटस दिवाळीचं एक गाणं गा की. गाणं गाणं गा की. गाणं गा की. आवाज करा. आज माझ्या घरी दिवाळी, असं काहीतरी आहे ना. नाही, आता सिंगर क्षेत्रात पदार्पण. नको नको. बरं, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय? हॅपी दिवाळी. प्रेक्षकांना आपल्या येड लागल्या प्रेमाच्या संपूर्ण टीम कडून आणि स्टार प्रवाह कडून दिवाळीच्या आणि मराठी मनोरंजन विश्वाकडून आणि निकिता आणि सातार कडून, सगळ्यांकडून, सांगलीकडून खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. संदेश मग सर इथून चालू करा. सर इथून चालू करा. एक सेंटर लूक. विशाल एक लोक येते.